40 किंवा 50 वयानंतर कसा योग करावा? सकाळी योगाला सुरुवात कशी करावी, कुठून करावी हे आपल्याला कळत नाही. तेव्हा हा व्हिडिओ पाहून तुम्ही सकाळी योगा करू शकता. आता सुरुवातीला योग्य त्या आसनात बसून आपल्या हातांची ध्यान मुद्रा लावून 3 वेळा दीर्घ ओंकार करावा. आता आपले हात समोर घ्या आणि हातामध्ये घर्षण करून ऊर्जा निर्माण करा. ही ऊर्जा आपल्या डोळ्यांवर ठेवा. यामुळे आपल्या डोळ्यांना रिलॅक्सेशन मिळते. आता आपले हात समोर घ्या आणि हातांची बोटे पूर्ण ताकदीने आतमध्ये दाबा. यामुळे आपल्या बोटांची, हातांची ताकद वाढली जाते. असे कमीत कमी 10 ते 12 वेळा करत राहा. यानंतर आता आपल्या हातांना मनगटातून गोल फिरवा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. आपले हात समोर घ्या व खांद्यावर स्पर्श करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता बाजूला खांद्यावर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. आता आपले हात खांद्यांमधून गोलाकार रेषेत श्वास भरत वरून खाली 1, 2, 3, 4, 5, 6. आता हीच क्रिया उलट्या दिशेने करा. 1, 2, 3, 4, 5, 6. रिलॅक्स. आपले खांदे गोलाकार रेषेत फिरवायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6. उलट्या दिशेने 1, 2, 3, 4, 5, 6. रिलॅक्स. आपले हात वरती घेऊन मनगटात पकडा. श्वास सोडत उजवीकडे आपल्या डाव्या खांद्याला स्ट्रेच द्या. श्वास घेत वरती. श्वास सोडत डावीकडे थोडा वेळ थांबायचं. पूर्ण स्ट्रेच. खांद्याला श्वास घेत वरती. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत वरती. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत वरती. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. आता कमरेतून मागे वळून कमरेला पूर्ण पीळ देत मागे पाहणे. असे उजवीकडून मागे जावा आणि आपल्या उजव्या हाताने डाव्या मांडीला लॉक करा. पूर्ण मागे वळून पहा. थोडा वेळ थांबा. श्वास घेत मध्ये. श्वास सोडत डावीकडे. पूर्ण पाठीला ताण देत या स्थितीत थांबा. श्वास घेत मध्ये. पुन्हा एकदा श्वास सोडत उजवीकडून मागे वळून बघा आणि श्वास घेत मध्ये. श्वास सोडत डावीकडून मागे वळून पहा. स्थिर राहा. श्वास घेत मध्ये. रिलॅक्स. आता आपण आपल्या
डोळ्यांच्या सूक्ष्म हालचाली करूयात. आपली मान न हलवता डोळे गोलाकार रेषेत फिरवा. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. मान न हलवता बाजूला पाहणे. एकदा उजवीकडे पाहायचं, पुन्हा डावीकडे पाहायचं, उजवीकडे डावीकडे, असे 4 ते 5 वेळा करा. रिलॅक्स. आता वर आणि खाली नजर करा. 1 2. वरती खाली, वरती खाली, वरती खाली. आता आपण मानेसाठी सूक्ष्म हालचाली करूया. श्वास सोडत मान खाली. ज्यांची मान दुखत आहे त्यांनी जास्त खाली प्रेस करू नका. श्वास घेत मान वरती. आपण वरती छताकडे पाहायचं आहे एकटक. यामुळे मानेला पूर्ण स्ट्रेच बसतो मागे. होल्ड करा आणि श्वास सोडत हळूवार मान समोर खाली. पुन्हा एकदा श्वास घेत मान वरती, वरती पहा छताकडे. थांबा थोडा वेळ आणि श्वास सोडत हळूवार मान खाली. अजून एक वेळ करा. श्वास घेत मान वरती, वरती पहा छताकडे. थांबा थोडा वेळ आणि श्वास सोडत मान खाली. रिलॅक्स. आता श्वास सोडत मान खांद्यावर झुकवायची व कान खांद्याला लावायचे, खांदा न उचलता. श्वास सोडत उजवीकडे. थोडा वेळ थांबा. श्वास घेत मध्ये. श्वास सोडत डावीकडे. खांद्याला कान लागू द्यात, खांदे उचलू नका. थोडा वेळ थांबा. पूर्ण स्ट्रेच मानेच्या साईडच्या नसांना. श्वास घेत मध्ये. हनवटी लावा आपली खांद्याला. श्वास सोडत उजवीकडे. थांबा थोडा वेळ. श्वास घेत मध्ये. श्वास सोडत डावीकडे. थांबा थोडा वेळ. पूर्ण स्ट्रेच हात धरून ठेवायचे आपल्याला. श्वास घेत मध्ये. रिलॅक्स. आता आपण गोलाकार रेषेत मान फिरवायची आहे. श्वास घेत डावीकडून वरती मागे. श्वास सोडत उजवीकडून खाली मान समोर. श्वास घेत डावीकडून वरती मागे. श्वास सोडत उजवीकडून मान समोर. आता विरुद्ध बाजूने करा. श्वास घेत उजवीकडून मान वरती मागे. श्वास सोडत डावीकडून मान समोर. श्वास घेत उजवीकडून वरती मागे. डावीकडून श्वास सोडत मान समोर. रिलॅक्स. हे झाले आपले सूक्ष्म व्यायाम प्रकार. आता आपण वॉर्मअप एक्सरसाइज बसूनच करूया. पाय समोर घ्या आणि दोन्ही हाताने बोटिंग सुरू करायची आहे. श्वास घेत हात वरती. श्वास सोडत पुढे वाकायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता उलट दिशेने करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. यामुळे आपलं पोट कमी होण्यास मदत होते. आता पदहस्तासन करा. श्वास सोडत खाली जा आणि श्वास घेत दोन्ही हात वरती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. खूप छान एक्सरसाइज आहेत, सर्वजण करू शकतात. आता आपण करूया कोणासन 20 वेळा. दोन्ही पायात जास्त अंतर घ्या आणि आपला विरुद्ध हात विरुद्ध पाय स्पर्श करत मागे वळून बघा. 1 2 3 4 5
6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. आता आपले दोन्ही हात कानाच्या इथे ठेवा आणि श्वास सोडत उजवीकडे जा. आपला कोपरा जमिनीवर टेकवा. 2 डावीकडे, 3 4 20 वेळा करायचं आहे. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. आता आपले हात दोन्ही श्वास भरत वरती घ्या आणि श्वास सोडत समोर आणा. जमिनीवर टेकवा. असे 10 वेळा करा. 1 2 जितकं पुढे वागता येईल तितके पुढे जा. 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. करूयात आपण ग्राइंडिंग. श्वास सोडत पुढे या. गोल राऊंड करा. श्वास घेत मागे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता उलट्या बाजूने विरुद्ध दिशेने करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता आपण करूया आसनांचा सराव. पाठीवर झोपून घ्या. ही आसने फार महत्त्वाची आहेत. या आसनांमुळे तुमचं पोट कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ही आसनं सर्वांनी करावीत. पहिलं आसन आहे नौकासन. आपले हात, पाय आणि डोकं श्वास घेत वरती आणा एका रेषेत आणि 10 सेकंद धरून ठेवा ही आसन स्थिती. 1 स्थिर राहा आसन स्थितीत. 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता अर्ध हलासन करा. दोन्ही पाय आपले 90 अंशामध्ये वरती घ्या आणि 10 सेकंद या आसन स्थितीत स्थिर राहा. आता या आसन स्थितीला धरून ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. दोन्ही पाय हळूवार खाली घ्या. करूयात कंधरासन. दोन्ही पाय गुडघ्यामधून फोल्ड करा. आपल्या हाताने पायांचे घोटे पकडा. आता श्वास भरत आपल्या शरीराचा मधला भाग पूर्ण वरती आणा. आपली हनवटी कंठकोपात दाबली गेली पाहिजे. आता स्थिर राहा 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत हळूवार आसन स्थितीतून बाहेर या. रिलॅक्स. आता पोटावर झोपून घ्या. आपण भुजंगासनचे प्रकार करूयात. सुरुवातीला मकरासनमध्ये या. दोन्ही हात हातावर हात आणि डोकं हातावर टेकवून थोडंसं रिलॅक्स पोझिशनमध्ये थांबायचं आहे. यामुळे आपल्या शरीराला विश्रांती मिळते. आता आपण करूयात
अर्धभुजंगासन. दोन्ही हात साईडला कोपऱ्यापासून जमिनीवर. या पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता श्वास घेत हातांच्या कोपऱ्याच्या आधारावर वरती या. या स्थितीत 10 सेकंद स्थिर राहावा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत हळूवार खाली. आता आपण पूर्ण भुजंगासन करूया. यामध्ये दोन्ही हात आपले छातीजवळ ठेवा, पाय जुळलेल्या स्थितीत असावेत आणि श्वास घेत पूर्ण वरती या. आपल्या पाठीला पूर्ण बेंड केलेला आहे. या स्थितीत 10 सेकंद होल्ड करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत खाली. आता करूया धनुरासन. आपले दोन्ही हात मागे घ्या आणि पाय फोल्ड करा गुडघ्यामधून. हाताने आपले घोटे पकडा आणि श्वास घेत वरती या. धनुष्यासारखा आकार. या स्थितीत 10 सेकंद थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. श्वास सोडत खाली. आपले दोन्ही हात पाठीवर घ्या. लॉक करा. हात सरळ ठेवा आणि श्वास भरत आपली मान पूर्ण उचला. खांदे मान वरती. 10 सेकंद होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता डाव्या कुशीवरून पाठीवर यायचं आहे. आपण करूया सायकलिंग आणि 0. यामुळे आपल्या लोअर बॉडीचं जे फॅट्स आहे ते पूर्ण कमी होण्यास मदत होते. त्याबरोबरच आपल्या पायांचं ब्लड सर्क्युलेशनसुद्धा चांगलं होतं. एका पायाची सायकल सुरू करा 10-10 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उलट दिशेने करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दुसऱ्या पायाने करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता दोन्ही पायाने अल्टरनेट सायकलिंग करा. करायची सुरुवात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उलट दिशेने करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. जबरदस्त आपल्या पोटावर ताण येतो. थोडी रेस्ट घ्या. दररोज जर तुम्ही हे केलं तर तुमचं पोट पूर्ण सपाट होईल आणि लोअर बॉडीसुद्धा पूर्ण कमी होईल. आता सायकलिंग एवढंच इफेक्टिव्ह पायाने 0 बनवणं. याने पोटाच्या आजूबाजूचा सर्व घेर कमी होतो. करूयात आपण सुरुवात. एका पायाने 0. 1 10 वेळा करा. 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध बाजूने
1 2 3 पाय गुडघ्यामधून सरळ ठेवा. 4 5 6 मोठा शून्य छोटं पोट. 7 8 9 10 रिलॅक्स. आता दुसऱ्या पायाने करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 उलट बाजूने करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलॅक्स. ज्यांना मणक्याचा त्रास आहे त्यांनी आपल्या सीटखाली हात धरून कमी संख्येत ही एक्सरसाइज करावी. आता दोन्ही पाय जुळून शून्य बनवा. 90 डिग्रीजमध्ये पाय आणा आणि पूर्ण गोलाकार रेषेत पायांना हालचाल द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता विरुद्ध दिशेने करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता यानंतर आपण शवासन करूया. आपल्या शरीरावर जो ताण आलेला आहे, शरीर थकलेलं आहे, हा थकवा दूर करण्यासाठी 2 मिनिटं शवासन. पायामध्ये व हातामध्ये अंतर मान झुकलेल्या स्थितीत ठेवा. आपले डोळे बंद ठेवून एक दीर्घ खोल श्वास घेऊन दीर्घ खोल श्वास सोडा. आता आपले पाय, पायांची बोटे, तळवे, टाचा, घोटे, पायाच्या पिंढऱ्या, गुडघे, मांड्या पूर्ण रिलॅक्स. कंबर, पाठ, पोट पूर्ण शिथिल करा. चेहऱ्यावरचा सगळा ताण हलका करा. हात, छाती, मान, खांदे पूर्ण शिथिल करा. आपलं संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. सर्व थकवा निघून गेलेला आहे. आता आपले हात वर घ्या. हातामध्ये घर्षण करा आणि हातामधील ऊर्जा आपल्या डोळ्यांवर घ्या. हात पूर्ण वरती ताणा आणि पाय खाली ताणा. संपूर्ण शरीराला ताण द्या. यामुळे शरीराची पूर्ण ऊर्जा भरून निघते. आता डाव्या कुशीवरून उठून बसा. आता प्राणायामला सुरुवात करावी. त्यासाठी योग्य आसनात बसून आपल्या हातांची ध्यान मुद्रा, ज्ञान मुद्रा करून गुडघ्यावर ठेवा. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. भस्त्रिका प्राणायाम. दीर्घ खोल श्वास छाती फुगवून आतमध्ये भरून घ्या. हा श्वास आपल्या पोटापर्यंत, डायफ्रामपर्यंत येऊ द्यात आणि दीर्घ खोल श्वास हळूवार पूर्ण बाहेर. पुन्हा दीर्घ खोल श्वास भरून घ्या. छाती फुगवा आणि हळूवार दीर्घ खोल श्वास बाहेर सोडा. याप्रमाणे 5 मिनिटं हा प्राणायाम करत राहा. प्राणायाम करत असताना आपले डोळे बंद ठेवा आणि आपलं लक्ष श्वासावर केंद्रित करा. भस्त्रिका प्राणायाम दररोज जर तुम्ही कमीत कमी 5 मिनिटं केला तर सर्दी, दमा, खोकला, श्वसनाचे विकार पूर्ण बरे होतात. करत राहा. दीर्घ श्वास घ्या. थोडा वेळ थांबा. 5 ते 6 सेकंद कुंभक आणि दीर्घ खोल श्वास हळूवार बाहेर. पुन्हा दीर्घ खोल श्वास घ्या. कुंभक हळूवार दीर्घ खोल श्वास बाहेर. दीर्घ खोल श्वास घ्या. कुंभक दीर्घ खोल श्वास हळूवार बाहेर. यानंतर करूया कपालभाती प्राणायाम.
यामध्ये तुम्हाला नाकाने खोकण्याची क्रिया करायची आहे. श्वास नाकावाटे फक्त बाहेर टाकत राहायचा आहे. यावेळेस पोटाला झटका बसून पोट आत खेचलं जातं आणि श्वास नाकावाटे बाहेर टाकला जातो. श्वास नैसर्गिकरित्या आतमध्ये घेतला जातो. अशा प्रकारे आपण फक्त श्वास सोडण्यावर लक्ष केंद्रित करा. सेकंदाला 1, मिनिटाला 60, 5 मिनिटात 300 तर 10 मिनिटात 600 स्ट्रोक आपले पूर्ण होतात. असे तुम्हाला कमीत कमी 10 मिनिटं हा प्राणायाम करायचा आहे. करत रहा सलग 10 मिनिटं कपालभाती प्राणायाम. या प्राणायाममुळे आपल्या शरीरातले 99% आजार नाहीसे होतात. करत रहा. पोटाला झटका, नाकावाटे श्वास बाहेर. कंटिन्यू आपल्याला ही क्रिया चालू ठेवायची आहे. मध्येच थोडं पाठीला पोटात दुखू लागल्यास 5 ते 6 सेकंद थांबा आणि पुन्हा चालू करा. ज्यांना खूप असाध्य व्याधी आहेत जसे मधुमेह, ब्लड प्रेशर किंवा कॅन्सर, त्या व्यक्तींनी सकाळ संध्याकाळ हा प्राणायाम अर्धा तास करावा. हा प्राणायाम शक्यतो रिकाम्या पोटी करावा. जेवणानंतर तुम्ही 5 ते 6 तासानंतर हा प्राणायाम करू शकता. स्त्रियांनी मासिक धर्मात किंवा गर्भवती स्त्रियांनी किंवा नुकतंच ऑपरेशन झाले अशा व्यक्तींनी हा प्राणायाम करू नये. या प्राणायाममुळे आपल्या पोटाचे सर्व विकार नाहीसे होतात, जसे बद्धकोष्ठता, गॅस, ॲसिडिटी आणि अपचन यासारखे सर्व आजार बरे होतात. हळूहळू आपली प्रतिकारशक्ती वाढीस लागते. आपल्या पोटावरची चरबी कमी होऊ लागते. तसंच रक्तातील चरबीचं विघटन होतं, ज्यामुळे आपलं वजन नियंत्रित राहते. ज्यांना मासिक धर्माच्या अडचणी आहेत त्यांच्या या अडचणी या प्राणायाममुळे दूर होतात. PCOD, PCOS तसेच मॅनोपॉजमध्ये होणारे त्रास हे देखील पूर्ण बरे होतात. सलग करत राहायचे आपल्याला. हे स्ट्रोक मारत राहायचे आहेत. या प्राणायाममुळे आपल्या चेहऱ्यावर तेज, ओज, आभा, सौंदर्य निर्माण होते. थोडक्यात सांगायचं तर आपले त्वचा विकार पूर्ण बरे होतात. तसेच आपल्या हृदयाचं कार्य सुधारून हृदयाची ताकद वाढते. मधुमेह असेल तर तुमची रक्तातील साखर पूर्ण नियंत्रणात येते आणि मधुमेह पूर्ण बरा होण्यास मदत होते. करत राहायचं आहे, थांबायचं नाही आहे आपल्याला. ही माहिती ऐकत ऐकत आपल्याला हा प्राणायाम पूर्ण करायचा आहे. कपालभाती ही एक शरीर शुद्धी क्रिया आहे. आपल्या शरीरातले जे टॉक्सिन्स आहे ते श्वासावाटे पूर्ण बाहेर टाकले जातात आणि आपलं शरीर डिटॉक्स होतं. तसेच वात, पित्त, कफ हे त्रिदोष नियंत्रणात येतात. त्यामुळे सांधेदुखी, पित्तविकार, कफविकार हे सर्व विकार पूर्ण बरे होतात. फर्टिलिटीसाठी सुद्धा हा प्राणायाम खूप महत्त्वपूर्ण ठरतो. ज्यांना गर्भधारणा होत नाही त्यांनी हा प्राणायाम दररोज जर 1 ते 2 महिने सलग केला तर लगेच त्यांना याचा रिझल्ट मिळतो. नवीन लोकांना हा प्राणायाम करताना पाठ आणि पोट दुखू लागते तर काळजी करू नका. सुरुवातीला स्टॅमिना वाढेपर्यंत आपल्याला हा त्रास होतो, पण सरावाने तुम्हाला नंतर हा त्रास होणार नाही. त्यामुळे तुम्ही दररोज 10 मिनिटं हा प्राणायाम सातत्याने करावा. आता 10 मिनिटं कपालभाती हा प्राणायाम केल्यानंतर पुढील प्राणायाम आहे अनुलोम विलोम प्राणायाम. कपालभाती इतकाच महत्त्वपूर्ण आणि उपयोगी प्राणायाम आहे. आता आपल्या उजव्या हाताने उजवी नाकपुडी बंद करा. लक्षात घ्या, आपल्या अंगठ्याने नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास आतमध्ये दीर्घ खोल भरून घ्या. आता आपल्या अनामिकाने डावी नाकपुडी बंद करून हा श्वास उजव्या नाकपुडीने बाहेर सोडा. हा प्राणायाम करत असताना आपल्या हातांची वायुमुद्रा असावी. या पद्धतीने आपलं पहिलं बोट जे आहे अंगठ्याच्या इथे दाबून धरा. ही मुद्रा केल्यामुळे आपण जो घेतलेला श्वास आहे त्यामधील ऑक्सिजन जो आहे तो जास्त प्रमाणात स्टोअर केला जातो. आता आपण डावीकडून श्वास घेतलेला आहे आणि उजवीने श्वास सोडलेला आहे. पुन्हा उजवीकडून श्वास दीर्घ खोल घ्या आणि डावीकडून श्वास दीर्घ खोल बाहेर. असा हा प्राणायाम निरंतर 10 मिनिटं करत राहायचा आहे. या प्राणायाममध्ये तुमचं मन तुमच्या श्वासावर केंद्रित केलं गेलं पाहिजे. म्हणजेच आपलं मन, श्वास आणि शरीर या 3 गोष्टी एकत्रित आल्या पाहिजेत. त्यासाठी डोळे बंद ठेवून फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि हा प्राणायाम करत राहा. हा प्राणायाम
दररोज कमीत कमी 10 मिनटं तुम्ही केला तर या प्राणायामामुळे आपल्या शरीरातल्या 72,72,10,210 नसनाड्या सर्वच्या सर्व सक्रिय होतात. यामध्ये आपल्या सर्व नसनाड्यांची कार्यक्षमता वाढली जाते, तसेच त्यांची लवचिकता वाढली जाते आणि त्यांची ताकद वाढली जाते. स्नायूंमधील सतत होणाऱ्या वेदना नाहीशा होतात. आपल्या मेंदूतील ज्या ग्रंथी आहेत त्या हळूहळू ॲक्टिव्ह होतात. जे आपल्यातले हॅपी हार्मोन्स आहेत ते ॲक्टिव्ह होतात. हळूहळू मनाची स्थिती सुधारू लागते. मनाच्या ठिकाणी येणारं नैराश्य कमी होऊ लागतं. डिप्रेशन लेवल कमी होते. सतत होणारी आपली चिडचिड कमी होत जाते. आपला स्वभाव शांत होत जातो. करत राहायचं आहे आपल्याला 10 मिनटं हा प्राणायाम. ज्यांना पॅरालिसिससारखे असाध्य व्याधी आहेत त्यांनी सकाळ संध्याकाळ अर्धा तास हा प्राणायाम करावा. ज्यांना झोप येत नाही त्यांनी जर 5 ते 10 मिनटं हा प्राणायाम केला तर त्यांना शांत झोप येते. मायग्रेनसारखा आजार पूर्ण बरा होतो. जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर अर्ध्या तासाने तुम्ही हा प्राणायाम करू शकता. अनुलोम विलोम प्राणायाम यानंतर करूयात भ्रामरी प्राणायाम. आपल्या दोन्ही अंगठ्याने कानाच्या पाया बंद करा आणि मधली 2 बोटं डोळ्यावर ठेवत तोंड बंद ठेवून आतल्या आत 5 वेळा भ्रमरासारखा आवाज करा. हात खाली. भ्रामरी झाल्यानंतर दीर्घ ओंकार करावा. 5 वेळा करूया. आता ओंकार साधना झाल्यानंतर आपले हात दोन्ही पुढे घ्या. हातामध्ये घर्षण करा आणि हातामधील ऊर्जा आपल्या डोळ्यांवर घ्या. यानंतर तुम्हाला करायचं आहे सिंहगर्जनासन. दोन्ही हात आपले या पद्धतीने पुढे ठेवा आणि पूर्ण जीभ बाहेर, डोळे मोठे करत मोठा आवाज बाहेर टाकायचा आहे. सिंहगर्जनासन झाल्यानंतर वरती पाहून आपल्या घशाला या पद्धतीने मसाज करावी. हा होता आपला 30 मिनिटाचा योग. कसा वाटला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला सेव्ह करून ठेवा, ज्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पुन्हा पाहून योगा करता येईल. भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये, पण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त आपल्या आजूबाजूच्या लोकांना शेअर करा. धन्यवाद.